आरोप तद्दन बिनबुडाचे आणि खोटे आहेत, याचं समर्थन होऊ शकत नाही। मराठा समाजाला न्याय मिळावा, आरक्षण मिळावं, या भूमिकेचं समर्थक भारतीय जनता पार्टी आहे। किंबहुना आताही मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनामध्ये मराठा समाजालाच अधिक न्यायिक मिळावं, या त्यांच्या मागणीला सभागृहामध्ये मी स्वतः आणि आम्ही सगळ्यांनी समर्थन दिलं आहे। आणि म्हणून समाज जी मागणी मागतोय त्याला पूर्ण करण्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया होणं आवश्यक आहे। आणि या कायदेशीर प्रक्रियेला पूर्ण करण्याचं काम मनोज जरांगे यांनी सुद्धा हे मान्य केलं होतं। त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच न्यायिक टिकणारं आरक्षण दिलं आहे। आणि त्यामुळे न्यायिक टिकणारं आरक्षण देणाऱ्या देवेंद्रजींवर असे बिनबुडाचे आरोप करणं हे आम्हाला मान्य नाही, ते असमर्थनीय आहेत। समाजाला न्याय आपण मिळवून देऊ, हीच भूमिका या सरकारची आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाकडे शपथ घेऊन आताच 10% टिकणारं आरक्षण दिलंय। अन्य जे विषय प्रलंबित आहेत ते प्रलंबित विषय सुद्धा चर्चेतनं सुटले जाऊ शकतात, सोडवले पाहिजेत। या सगळ्यामध्ये कुठलाही राजकीय रंग आणणं हे मराठा समाजाला मान्य नाही। मराठा समाज राजकारणाच्या विरहित राहून समाजाला न्याय मिळण्याच्या भूमिकेवरच काम करतोय आणि म्हणून या बाबतीत राजकारण करता कामा नये, हीच समाजाची भूमिका आहे। विषप्रयोग करण्याचा, सलाईनच्या माध्यमातून विषप्रयोग करण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केलेला आहे असं देखील त्यांनी म्हटलं। आरोप तद्दन बिनबुडाचे आणि खोटे आहेत, याचं समर्थन होऊ शकत नाही। माननीय उपमुख्यमंत्र्यांवर कोणीही बोलताना गांभीर्याने बोललं पाहिजे। देवेंद्रजींचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास हा कुठेही अद्वा तद्वा गैर पद्धतीने वितुष्ट निर्माण करणारं अशा पद्धतीचं सोडाच ते कधीच केलं नाही। पण संविधान आणि कायदा याच्या पलीकडे ते कधी बोलतच नाहीत आणि म्हणून त्यांच्यावर अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप आम्ही फेटाळतो, त्याचं असमर्थन करतो, किंबहुना त्याचा निषेध करतो। नाही, मुंबईकडे येण्याचा अधिकार तर सगळ्यांनाच आहे। जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या, आमच्या समाजांच्या मागणीच्या चर्चेसाठी यायचं सादर आमंत्रणच आहे। देवेंद्रजी सुद्धा स्वतः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेत एकदा काय 50 वेळा मराठा समाजाच्या नेत्यांशी चर्चा त्यांनी केल्या आणि यापुढेही करतील। त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणात न्यायिक भूमिका घेणाऱ्या देवेंद्रजींवर राजकीय आरोप करणे टाळावे, एवढीच त्यांना आमची विनंती आहे। मुळामध्ये राजकारण राजकीय पक्षांनी खेळावं, राजकीय पक्षांनी हा प्रयत्नच करू नये की अशा पद्धतीने समाजामध्ये वितुष्ट निर्माण होईल। आणि म्हणून या सगळ्यात राजकीय वास येण्याची स्थिती का निर्माण झाली याचा विचार मराठा समाज नक्की करतोय। मराठा समाजातील आम्ही सगळे याचा नक्की उघड्या डोळ्याने पाहतो आहोत। आणि म्हणून मला असं वाटतं, ज्यांनी आतापर्यंत टिकणारं आरक्षण मुख्यमंत्रीपदाच्या काळात दिलं, ज्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजींबरोबर, अजितदादांबरोबर 10% आरक्षण दिलं आणि गृहमंत्री म्हणून सुद्धा चोख प्रतिक्रिया बजावत आहेत, त्यांच्यावर आरोप करणं भारतीय जनता पक्षाला मान्य नाही। आम्ही ते फेटाळतोय आणि याच्यात राजकारण जर कोणी करू पाहत असेल तर त्याचा राजकीय सामना करायला आम्ही समर्थ आहोत। फडणवीसांवर केलेले आरोप हे गंभीर आहेत असं म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याची चौकशीची मागणी केली। मला वाटतं महाराष्ट्र विकास आघाडीला लगेच अशा पद्धतीच्या आरोपांवर चौकशीची मागणी करणं यातच कुठेतरी राजकारण आहे का, हे आता मराठा समाजाला वाटायला लागलंय। आणि म्हणून या पद्धतीच्या चौकशांना त्या ठिकाणी उद्धवजी तुमचं, शरद पवार साहेब तुमचं आणि काँग्रेस तुमचं सरकार असताना आम्ही कधी घाबरलो नाही। आता तर घाबरण्याचा प्रश्नच येत नाही। पण विषय तो नाहीये,
विषय महत्त्वाचा आहे की मराठा समाजाला न्याय मिळणं, आरक्षण मिळणं आणि त्याच्या अधिकाराचं मिळणं आणि ते कायदेशीर मिळणं ते भारतीय जनता पक्षाच्या समर्थनाने आणि प्रामाणिक प्रयत्नाने एकनाथ शिंदेजींच्या आणि अजितदादांबरोबर राहून देवेंद्रजी देतील याच्यावर मराठा समाजाचा पूर्ण भरोसा आहे. आदित्यजींना अजून महाराष्ट्रातल्या राजकारणाची संपूर्ण माहितीच नाही आहे. जे वरळीच्या मतदारसंघातील लोकांना ओळखू शकले नाहीत ते राज्याच्या राजकारणावर आणि तेथे असलेल्या विविध आंदोलनांवर भाष्य करतायत. याला दुधाचे दात न पडता त्या ठिकाणी मोठा घास घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय एवढंच मी म्हणेन. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.